प्रीत जळली हृदयी भाग 8. दुसऱ्या दिवशी एक मोठी मर्सडी एनजीए कंपनीच्या मुख्य गेटसमोर येऊन उभी राहिली. सकाळचे 10 वाजले होते. गेटवर काही सुरक्षा रक्षक, रिसेप्शन स्टाफ, मीडिया रिपोर्टर आणि काही वरिष्ठ मॅनेजमेंटचे लोक उभे होते. सिक्युरिटी गार्ड दरवाजा उघडतो तसे गाडीतून तुषार आणि काव्य खाली उतरतात. तसे मीडिया रिपोर्टर माईक घेऊन धावत येतात. कॅमेऱ्याचा फ्लॅश दोघांच्या चेहऱ्यावर चमकवतात. वेलकम बॅक सर. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन द सक्सेसफुल डील. एम.डी. अनन्या मॅम हसतच तुषार सरांना ग्रेट करतात. नंतर त्या शेजारील काव्याकडे वळतात. इट्स अ प्लेजर टू सी यू. यू हॅव मेड एनजीए प्राऊड. फुलांचा एक छोटा गुच्छ तिला दिला जातो. ती फक्त ब्लश करते. मिस्टर देसाई, यू क्रॅक्ड अ हिस्टोरिक डील विथ मॅवरिक एंटरप्राइजेस. बट बजीज इट वॉज युअर असिस्टंट हू प्लेड अ की रोल. इज दॅट ट्रू? एक रिपोर्टरने तुषारला प्रश्न विचारला. नॉट असिस्टंट, पार्टनर इन स्ट्रॅटेजी. काव्या वॉज द बॅकबोन ऑफ दिस डील. तो त्याच्या कडक आवाजात चेहऱ्यावरील गॉगल काढत बोलला. तसे सगळीकडे काव्यासाठी टाळ्यांचा पुन्हा एकदा कडकडाट झाला. मिस काव्या, तुम्ही तर पूर्ण मीडिया आणि इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलं. एका मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतील मुलीचं असं कॉर्पोरेट सक्सेस पाहून तुम्हाला काय वाटते? त्या न्यूज रिपोर्टरने पुन्हा काव्याला क्वेश्चन केला. ड्रीम्स आर बिग, बट दे नीड डिरेक्शन अँड ऑपॉर्च्युनिटी. आय गोट दॅट ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम एनजीए अँड तुषार सर, सो आय एम ग्रेटफुल टू देम. ती हळू आवाजात आणि कॉन्फिडन्सने बोलली. मिस काव्य जोशी, ज्यांनी एक सामान्य पदावरून सुरुवात करून आता डीलमध्ये महत्त्वाचा रोल बजावला. टीव्हीवरती हेडलाईन आली आणि तिचा फोटो पाहून साक्षीचा चेहरा रागाने लाल झाला. मी तुला सोडणार नाही काव्या, म्हणतच तिने टीव्ही ऑफ केला. आज काव्या लवकरच तिच्या रूमवर गेली. काय ग काव्या, कुठे होतीस तू? अगं किती कॉल केले तुला, फोन तरी उचलायचास माझा. केतू तिची काळजी करून जरा रागातच बोलत होती. सांगते सांगते सगळं सांगते, म्हणतच काव्या आत आली आणि फ्रेश व्हायला गेली. तिचा चेहरा आज खुलला होता. चेहऱ्यावर तेज स्पष्ट दिसत होतं. नेहमी ऑफिसवरून थकून टेन्शनमध्ये घरी येणारी ती, तिचा आज असा हॅपी फेस पाहून नक्की काहीतरी घडले याची केतूला शंका आली. काय ग, कसं झालंस प्रेझेंटेशन? केतूने विषय छेडला. तसं काव्याने तिला सर्व सांगितले, फक्त मंथली पिरियड सायकलचा विषय सोडून. ओहो, म्हणजे तुला आता ऑफिसमध्ये तुषार सर सोबत डील जिंकणारी पीए म्हणून ओळखलं जाईल. तिने डोळा बारीक करून चिडवलं. काय ग केतू, तू पण ना. काव्या तिच्यावर रुसून पुन्हा आवरायला जाते. दुसऱ्या दिवशी काव्या लवकरच ऑफिसला निघते. अगं, आज तर सॅटर्डे आहे, तरी पण ऑफिस आहे का? केतू तिचं आवरत बोलत होती. हो अगं, ते अनन्या मॅमनी बोलावलं आहे ना. त्यांना माझ्याकडचे ते रिपोर्ट हवे आहेत. त्यांचा फोन आला होता म्हणून जावं लागेल. बोलतच तिने पर्स खांद्यावर घेतली आणि ऑफिसला निघून गेले. ती हळूहळू पायऱ्या चढून आत तिच्या केबिनच्या दिशेला यायला निघाली. तसे सगळेजण तिच्याकडेच बघू लागले. पीए आली, पीए आली. सरांसोबत डील जिंकणारी पीए आली. तिच्या कानावर बारीक कुजबूज ऐकू आली. तिला हे सर्व ऐकून ॲकवर्ड फील होत होतं. या सर्व गोष्टीची तशी तिला फार सवय नव्हती. ती तशीच तिच्या चेअरवर जाऊन बसली आणि काम करू लागली. थोड्या वेळाने तिला अनन्या मॅमचा फोन आला. त्या तिला सेमिनारचा रिपोर्ट मागत होत्या, जो की तो अजूनही काव्याकडेच होता. अरे देवा, अशी कशी विसरली मी? ती मनातच स्वतःला टोकत होती. ती मग लगेच उठली आणि अनन्या मॅमच्या केबिनच्या दिशेने निघाली. जाताना तिने तुषार सरांच्या केबिनकडे नकळत पाहिलं, पण केबिन आतून लॉक होती. पण ती जेव्हा रिपोर्ट देऊन वापस आली, तेव्हा तिला केबिनचं डोअर अर्धवट ओपन दिसलं. 2 दिवस ती त्यांच्या सोबत बाहेर होती, पण तरीही तिने त्याचा सीईओचा दरारा कायम ठेवला होता. तिची पावलं आता जागीच थांबली. केबिन ओलांडून पुढे जायची तिची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात तिच्या कानावर फोनचा ट्रिंग ट्रिंग आवाज आला, जो त्याच्या केबिनमधून येत होता. ती तिथेच उभारून कान लावून ऐकत उभी राहिली. आतमध्ये तुषार सर कोणासोबत तरी बोलत होते. कॉंग्रॅच्युलेशन माय डिअर ब्रो ऑन युअर सक्सेस. रवी बोलत होता. रवी हा तुषारचा कझन असतो. अरे रवी, तू? किती वर्षांनी आवाज ऐकतोय तुझा? तुषार हसत बोलतो. अरे खूप दिवस झालं तिकडे यावं म्हणत होतो, पण काही जमलं नाही बघ मला. आता टीव्हीवरती तुझं नाव पाहिलं आणि मग तुलाच फोन केला, रवी म्हणाला.
"मग कधी येणार आहेस?" तुषारने विचारलं. "अरे आता यावंच लागेल लग्नासाठी." रवी म्हणाला. "हुज मॅरेज?" तुषारने विचारलं. "अरे माझंच रे." रवी म्हणाला. "ओह, कॉंग्रॅच्युलेशन्स." तुषार म्हणाला. "फक्त कॉंग्रॅच्युलेशन्स चालणार नाही. तुला यावं लागेल हां." रवीने सांगितलं. "ओके, आय विल टू कम ट्राय." तुषार म्हणाला. "गुड. पण खरं कौतुक तुझं तेव्हाच होईल ना, जेव्हा तू लग्न करशील." रवी म्हणाला. "ते शक्य नाही. तुला माहीत आहे ना तन्वीच्या बाबतीत काय झाले ते. कदाचित तिनं लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहिली असती तर आज ती." तुषारचा आवाज आतमध्येच घुटमळला. त्याचा कंठ दाटून आला. "सॉरी यार, मला तुला हर्ट करायचं नव्हतं." रवी म्हणाला. "इट्स ओके तुषार. पण मी लग्न करणार आहे आणि तू येतोय हां?" "ओके रवी. कधी, कुठे मी तुला लवकरच कळवेल. चल बाय, ठेवतो फोन. खूप कामं बाकी आहेत अजून करायची. भेटू आपण लवकरच." रवी फोन ठेवतो आणि इकडे तुषार फोन खाली ठेवून एक उसासा सोडतो. आता त्याला जाणवतं की डोअरमध्ये कोणीतरी थांबलंय. हू इज देअर? त्याचा पुन्हा कडक टोनमध्ये आवाज आला आणि ती भानावर आली. ती डोअर ओपन करून आतमध्ये जातच होती तोच. "एकदा काय तुम्ही मला डीलमध्ये मदत केली, तुम्ही तर माझे बॉसच झालात." तो आता त्याच्या लॅपटॉपवर बोटं फिरवत बोलत होता. इकडे काव्या त्याच्या आवाजाने घाबरली होती. तिला वाटलं होतं की डोअरजवळ थांबून यांचं बोलणं ऐकलं म्हणून तो तिला रागवेल, पण इथे तर तो ती विचार करतच होती. तोच तो पुन्हा ओरडला. "मिस काव्या, इथे माझे कान आणि डोळे दोन्ही ठीकठाक आहेत. त्यामुळे नेक्स्ट टाईम कॅबिनमध्ये येताना किमान मे आय कम इन तरी म्हणत जा आणि तेही जमत नसेल तर किमान डोअरवर टॅप-टॅप तरी करत जा." आभाळ गडगडल्यासारखं त्याचं बोलणं संपलं आणि आता तिच्या लक्षात आलं की तिने लगबगीने त्याच्या केबिनमध्ये जाताना त्याची कसलीही परमिशन घेतली नव्हती. तिला आता तिच्याच कृतीवर ओशाळल्यासारखं झालं. बाहेर जाऊन त्याची परमिशन घेऊन पुन्हा आत यावं म्हणून ती बाहेर जातच होती तोच. "हे बघा, मला खूप कामं आहेत." "काय काम आहे बोला पटकन. उगीच माझ्या कामात अडथळा आणू नका." त्याचा पुन्हा सायलेंट टोन ऐकून ती गडबडून समोर आली. "सर, हे काही पेपर आहेत. अनन्या मॅमनी यांच्यावर तुमच्या साईन घ्यायला सांगितलं आहे." ती थोडं पुढं झुकून लांबूनच त्याच्या टेबलवर पेपर ठेवायला गेली आणि "आ, छे!" एक मोठा आवाज तिथे झाला. आवाजाने ती गडबडली व तिच्या हातातील सर्व पेपर तिथेच त्याच्या टेबलभोवती खाली पडले. त्याने अंगावर मारलेला बॉडी स्प्रे तिच्या नाकात गेला होता आणि तिला शिंक आली होती. "सॉरी सर, ते माझ्याकडून चुकून." ती हळू आवाजात घाबरून बोलत होती तोच. एका पाठोपाठ एक सलग 5 वेळा तिला शिंका आल्या. "कलेक्ट इट." त्याने पुन्हा एकदा त्या पेपरकडे पाहिलं आणि परत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती त्याला आता जास्तच इनोसंट दिसत होती. तिचे लांब नाक आता जोकरासारखं लाल झालं होतं. इकडे काव्या खाली बघून पटपट पेपर कलेक्ट करत होती. खरं तर तिला अशा चुका त्याच्यासमोर करायच्याच नव्हत्या, पण आज तर ती एकामागून एक अनेक चुका करत होती. आपला आजचा दिवसच खराब आहे. मनातच ती पुटपुटली आणि ते सर्व पेपर तिने त्याच्या टेबलवर ठेवले. आज तो मुद्दामच कठोर वागला होता. काल त्याला तिच्याविषयी ज्या फिलिंग्स आल्या होत्या, जे अट्रॅक्शन त्याच्या मनात तिच्याविषयी होतं, ते त्याला खरं तर नको होतं. लाखो मुली त्याच्या मागे पुढे फिरत होत्या, पण त्याच्या मनात एक मिडल क्लास मुलीबद्दल विचार येत होते, जे की कुठल्याच अँगलने त्याच्या स्टेटसला मॅच करत नव्हते. आपण असा कसा विचार करू शकतो? म्हणून त्याला आता स्वतःचाच राग आला होता. कसल्याही परिस्थितीत त्याला आता तिच्यासोबत जास्त जवळीक करायची नव्हती. "लिओना." समोरून त्याचा भारदस्त आवाज कानावर आला तशी ती धावतच त्याच्या केबिनमधून बाहेर आली. काव्या केबिनच्या बाहेर जाताच तुषारने डोअरकडे नजर टाकली. एका सेकंदासाठी एक भलं मोठं विजयी हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलं आणि दुसऱ्याच क्षणी त्याने त्याचा फेस नॉर्मल केला. खरं तर चूक आपलीच होती. आपणच विचारून आतमध्ये गेलो नाहीत. काल केलेल्या कामाबद्दल तिला त्याच्या तोंडून आज तरी कौतुक ऐकायला मिळेल असं तिला वाटलं होतं. पण झालं भलतंच. आता इथून पुढे तरी आपण नीट वागायला हवं. तिने मनातच ठरवलं आणि ती तिच्या कॉम्प्युटरसमोर जाऊन बसली. का मी तिला मुद्दाम त्रास देतोय? काय केलंय तिने? उलट तिच्यामुळे मला आणि माझ्या कंपनीला किती फायदा मिळाला आहे. तरी आपण तिला का त्रास देत आहोत? का मी तिच्याशी असं उद्धटपणे वागतोय? ओह गॉड! व्हाय आय स्टिल थिंकिंग अबाउट दॅट स्टुपिड गर्ल. त्याने त्याचे डोळे बंद केले आणि पाठीमागे खुर्चीवर डोके टेकवून तो शांत पडून राहिला. तर मग मैत्रिणींनो, आवडला का भाग? काय होईल मग पुढच्या भागात? तुषारला काव्याचा सहवास का नको आहे?
त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी होतं का? आणि नसेल, तर मग ही तन्वी कोण? रवीशी बोलताना त्याने तन्वी असं नाव घेतलं. ओह गॉड! तन्वीचं नाव ऐकून टेन्शन आलंय. नका घेऊ टेन्शन. ही तन्वी पुढच्या भागात कळेलच की तुम्हाला कोण होती ते. भेटूया मग पुढच्या भागात. प्रीत जडली हृदयीसोबत भाग 9 मध्ये. आणि हो, सदैव कथा ही फक्त आणि फक्त लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे. त्यामुळे विदाऊट परमिशन कोणीही कथा कॉपी करू नये. असे केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. कथेतील पात्र, संवाद, घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, स्टिकर्स द्यायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग. मन माझे चॅनेल.